भायखळ्याच्या राणीच्या बागेत मोठा अपघात, 2 चिमुरड्यांना झाली दुखापत, एकाचा डोळा फुटला तर दुसऱ्याचं डोकं। भायखळ्याच्या वीर जिजामाता भोसले 2 दुर्दैवी घटना घडल्या, ज्यात 2 चिमुकली मुलं गंभीर जखमी झाली। डिसेंबर महिन्यात आपल्या मामाच्या घरी आलेल्या 6 वर्षीय अमेय गायकर हा राणीच्या बागेत मामा आणि आपल्या आईसोबत फिरायला आला होता। यावेळी कॅन्टीन परिसरात असलेल्या मार्बलच्या फरशीचा कोपरा थेट त्याच्या डोळ्याला लागतो, डोळ्यात फरशी घुसते। या दुर्घटनेत त्याचा डोळा निकामी होतो। हे एकच प्रकरण नाही, तर राणीच्या बागेत 8 मार्चला खोपोलीहून फिरायला आलेल्या 12 वर्षांचा प्रशांत मुंडे हा घसरगुंडी खेळताना पडला आणि त्याच्या डोक्यात पत्रा घुसल्यानं त्याला दुखापत झाली, 2 टाके पडले। दरम्यान या संपूर्ण प्रकरणात एक गंभीर बाब समोर येते, ती म्हणजे राणीबाग प्रशासनाचा निष्काळजीपणा। या 2 घटनांची माहिती मिळताच मनपाच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी राणीच्या बागेला भेट दिली आणि अधिकाऱ्यांना धारेवर धरलं। आता 5-6 वर्षाचा असेल आणि त्या घसरगुंडीवर जाऊन काहीतरी पत्रा निघालाय, ते आता लगेच ते रिपेअर करतायत, कारण ते कळलं नाही। पण आता इन्सिडेंट घडल्यानंतर पुन्हा असा घडू नये म्हणून आपण आलेले आहेत। त्याचप्रमाणे हा जो कॅन्टीनचा जो प्रिमायसेस आहे, त्या प्रिमायसेमध्ये काही आपण टेबल आणि ते मोठ्या लादीच आहे, त्याचा कॉर्नर लागून एका मुलाचा 2 महिने आता होत आले, पहिले त्याच्या आई वडील मामा वगैरे पहिलं त्याच्या डोळ्यावर ऑपरेशन 3 झाली, अजून होणार आहे। एक डोळा पूर्ण त्याचा गेलेला आहे, कारण त्याचा रेटिना हल्लेला आहे, सगळं हल्लेलं आहे। आणि 18 वर्षापर्यंत त्याला पूर्ण डोळा बंद ठेवून एका डोळ्याला मोठा जाडा तो भिंगाचा म्हणतो ना आपण, तो चष्मा त्याला लागणार आहे। आणि त्याचा डोळा बऱ्यापैकी गेलाच आहे, म्हणजे गेला म्हणायला हरकत नाही, लहान मुलगा आहे। आणि अशा काही गोष्टी पुन्हा घडू नये, काळजी घेतली पाहिजे, कारण सरांच्याकडे इथले असलेले सिक्युरिटी, इथला असलेला सुपरविजन, इथला कळवतात असं नाही। मग आम्ही काही सूचना दिल्या, त्या पण त्या आता वर्किंगमध्ये आणतील। ॲम्ब्युलन्स असली पाहिजे, फर्स्ट एड बॉक्स असला पाहिजे, थर्ड पार्टी इन्शुरन्स असला पाहिजे वगैरे, या सगळ्या सूचना दिल्या। त्याचं पत्र आजच आमचा साईनाथ दुर्गे देतोय। भायखळ्याच्या वीर जिजामाता भोसले प्राणी संग्रहालयाला दररोज हजारो विद्यार्थी आणि पर्यटक येतात। याच राणीबागेत एखादी दुर्घटना झाल्यास साधी उपाययोजना नसावी असा प्रश्न उपस्थित होतो। या संपूर्ण प्रकरणात राणीबाग प्रशासनाकडून लोकमत मुंबईने माहिती घेतली असता प्रशासन म्हणालं, दोन्ही प्रकरणाची आम्ही दखल घेऊन योग्य ती कारवाई करू, तसंच आमच्याकडे प्रथमोपचार देखील तत्काळ उपलब्ध आहेत। वरिष्ठ पातळीवर बोलून आम्ही दुर्घटना झालेल्या दोन्ही मुलांना नुकसान भरपाई देण्यासाठी प्रयत्न करू। दरम्यान प्रशांत आणि कुमार यांच्यासोबत घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे, त्यामुळे बागेत लहान मुलांसाठी उपलब्ध असलेली खेळणी सुस्थितीत आहेत का, त्याचा कोणताही धोका तर मुलांना नाही ना, याचा आढावा घेणं गरजेचं आहे। लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट।